पर्जन्य पर्जन्य कुठल्या आई वडील पोराचं नाव पर्जन्य ठेवतात का? हवामान खात्यासाठी जन्माला घातलाय का पोराला? पोराचं नाव पर्जन्य, अन्न, वस्त्र, निवारा, धोंडे, दगड, माती, पाणी यांसारखे नावं आजकालचे आईवडील पोरांना देतात आहे. हे कुठले आईवडील आले पोरांचे की एवढ्या लेव्हलला पोरांना नावं देतात आहे? मित्रांनो, इंस्टाग्राम रील्स बघितले, ज्या पण रील्सवरती आजकाल व्हिडिओ होतात त्याच्यावरती जी बारशाचं सेरिमनी असतं, त्याला आता काहीतरी वेगळंच नाव दिलंय. आमच्या काळात ती आपट्या यायची, कानामध्ये थुकायची आणि थुकल्यावरती जाऊन आम्हाला नाव पाडायचं आणि ते नाव एकदम सोपं असायचं, सरळ असं विकास. 3 शब्दाचं नाव असायचं, जास्त अवघड पण नाही. अभिमन्यू, अभिजित, काहीतरी असं वीर पराक्रम. आयुष्यात त्यांनी माती-धोंडा काही नाही केला, परंतु स्वतःच्या नावामध्ये एवढा कॉन्फिडन्स वाटत होता पोरांना, की बाबा रे काहीतरी आहे. परंतु आजकालचे आई-वडील पोरांना आधीच अंडर कॉन्फिडंट टाकतात ते, की त्यांचे जे नावं आहेत ते स्टायलिश देण्याच्या नादामध्ये लिटरली त्यांच्यासोबत पुढे जाऊन काय होईल हे त्यांना कळत नाहीये. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला साध्या वाटत असतील, रीलपर्यंत तुम्ही करत असाल, परंतु ते पोरगं पुढे जाऊन किती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं हे तुम्हाला आम्हाला कळणार नाही. एक लक्षात ठेवा, एखाद्या क्लासरूममध्ये ज्यावेळेस एखाद्या मुलाचं नाव वेगळं असतं तर त्याला चिडवलं जातं, त्याची टांग खिचाई केली जाते. आजूबाजूचे ते पोरं पण लहान असतात, ते चिडवतात, वारंवार त्याला रॅगिंग करतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट त्या पोराला सहन करावा लागतो. याच्यामध्ये तो टोकाचं पाऊल देखील घेऊ शकतो. मी जी तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्हाला असं वाटत असेल ही लई काय सांगतो भाई, डायरेक्टली हा शेवट घेऊन गेला. नाही. एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्याचं आडनाव वेगळं असतं तर त्या आडनावावरनं त्या पोराला चिडवलं जातं. एखाद्याचं मधलं नाव किंवा पहिलं नाव हे वेगळं असलं तर त्या नावावरनं त्या पोराला चिडवलं जातं आणि जे आजूबाजूचे मित्र असतात, ते प्रत्येक मुलाचं हे नेचर असतं की त्या पोराला चिडवणं. मुलगी असेल तर मुलींमध्ये पण चिडवलं जातं. सगळ्यांमध्ये चिडवा-चिडवी होते आणि याच्यामध्ये जे मनावर घेतं, ज्या गोष्टी मनाला लावून घेतात, त्यांना अक्षरशः जे एकदम सॉफ्ट हृदयाचे असतात लोकं, ते कुठल्या टोकाचं पाऊल घेऊ शकतात काही सांगता येत नाही. म्हणूनच मित्रांनो, नावं ठेवताना जरा असे काहीतरी ठेवा जेणेकरून त्यांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. आता तुम्ही विचार करा, जर एखाद्या मुलाचं नाव पर्जन्य असेल, तर त्याला किती ट्रोलिंगचा सामना घ्यावा लागेल, किती त्याला चिडवलं जाईल, किती लोकं त्याला असं हसतील अक्षरशः. विचार करा, रजिस्टरमध्ये नाव लिहिण्यापासून ते शेवटपर्यंत त्याला पोरं हसतील. आता ह्याच्यावरती तुम्ही म्हणसाल, की ह्या पर्जन्य नावामध्ये काय आहे? काय वेगळं काय आहे? परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला आणि मला ह्या दोन्ही पण गोष्टी माहिती आहेत, की पर्जन्य नावामध्ये काय चुकी आहे. हा जो शब्द आहे तो एका स्पेसिफिक गोष्टीसाठी हजारो वर्षापासून किंवा वर्षापासून 100, 150, 200 वर्षापासून वापरला जातोय. पर्जन्याचा अंदाज, हवामानाचा अंदाज, आज पर्जन्य कसं राहील, ह्या गोष्टींसाठी हा शब्द वापरला जातो आणि तो शब्द एखाद्या मुलाला देणं म्हणल्यावरती त्याला काय वाटेल? एवढंच नव्हे मित्रांनो, आजकाल जर बघितलं तर जे आधीचे नावं होते ते सगळे विसरून आई-वडील जे आहेत ते स्टायलिश नावं देण्यावरती भर देतात. एखाद्या वेळेस मुलाचं किंवा मुलीचं नाव जे असतं ते एकदम विचित्रच असतं. जिम्पी-मिम्पी, शिंपी, शॅम्पी, शुंपी, अरे असले नावं मुलांचे आहेत आणि हे रजिस्टरवरती लिहिणारे नावं आहेत. तुम्हाला असं वाटेल काय बोलतो हा? लिटरली तुम्ही जर एखाद्या शाळेचं नवीन जे बालवाडीमध्ये जे लोकं येतात ना नावं लिहायला, त्यांच्या मुलांची नावं जर बघितले ना, अरे हा मराठी आहे तर ह्याचं नाव इंग्रजी कसं काय? तुम्हाला देखील आहे ना आश्चर्य वाटेल काय? त्याचं पहिलं नाव त्या पोरांचं वेदांतू, वेदांता, अरे म्हणजे एकदम वेगळंच. जो शब्द सरळ आहे त्याला तोडायचा, त्याची वाट लावायची आणि ते नाव पोराला द्यायचं. अरे ते काय प्रोडक्ट आहे का? का तुम्ही फॅक्टरीमध्ये तयार केलेलं प्रोडक्ट आहे, हाताने बनवलेलं आहे, की त्याच्यावरती तुम्ही लेबल चिटकवून काही पण नाव टाकलं आणि डिस्पॅच केलं. अरे चांगले नावं द्या भाई. धातू देताय, ते काय-काय विंचू देतात, ते काय नाही ते नावं देतात ते. पेट नेम एखाद्या वेळेस ठीक वाटलं होतं, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेन नेमवरती येतात ते आणि हे काही समस्या नाही आहे. परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या मित्राला तुमच्या पोराला डिप्रेशनमध्ये घालायचं नसेल, त्याला दिवसाला रडवायचं नसेल, ह्या गोष्टी इफेक्ट होतात. जर तुम्ही त्या मुलाचं नाव सिस्टमॅटिक ठेवलं, शांतप्रिय, चांगलं जर नाव ठेवलं, तर त्या मुलाला त्या गोष्टीला ट्रोलिंगसाठी सामोरे जावं लागत नाही. त्याला काहीच त्या गोष्टीचं वाटत नाही. परंतु तुम्ही वेगळं काहीतरी करायला जाल, तर तुमच्या मुलाला त्या गोष्टी सहन कराव्या लागतील. म्हणून मुलांचे नावं ठेवताना 100 वेळा विचार करा. हा धातू नाही आहे, हा कुठला अणुबॉम्ब नाही आहे, हा कुठला सुतळी बॉम्ब नाही आहे, की त्याला तसले नावं द्यायला. लिटरली सर्वसामान्य नावं द्या मित्रांनो. जे नावं मी आजकाल बघतोय बारशाला,
तलवार काढतात, त्या तलवारीच्या वरती जे नाव असतं ते वेगळं असतं. आम्हाला असं वाटतं की भाई काहीतरी नाव देणार महाराजांशी रिलेटेड नाव असेल, असं काहीतरी रॉयल नाव असेल, परंतु आतमध्ये जे नाव निघतं अत्यंत वेगळं असतं मित्रांनो, जे की चिडवण्याच्या मार्गाने त्या मुलाला तयार केलेलं जातं. त्याची मेंटॅलिटीच तशी बनवायची आहे का तुम्हाला, की लिटरली तो अंडर कॉन्फिडन्स राहायला पाहिजे, की माझं नावच वेगळं आहे, माझं नाव घेतल्यावरती लोकं हसतील. आता ह्या पर्जन्य नावाला लोकं हसणार नाहीत का? अंडर कॉन्फिडंट तो मुलगा जाणार नाही का? या गोष्टीचा विचार आई-वडिलांनी करावा आणि त्यानुसार त्या मुलांचे नावं ठेवावे. ना की पुस्तक उघडलं, की पहिल्या पानावरती जे नाव आलं ते देऊन टाकलं. तसं बघितलं तर हत्तीचा दृष्टांत नावाचा 8वीला आम्हाला एक धडा होता. त्याच्यामध्ये तर खूप अवघड शब्द होते. त्याचं पेज फाडा, त्याच्यामध्ये जेवढे पण नाव आहेत ते द्या मग. जर तुम्हाला लईच स्टायलिश नाव द्यायचं असेल तर. नाही मित्रांनो, सरळ साधं 3 अक्षरी, 4 अक्षरी नाव असावं. ते शोभून त्या मुलाला दिसलं पाहिजे, ना की त्याच्या आयुष्यामध्ये त्याला संकट आणणारं, अडचण आणणारं ते नाव. मी काही शास्त्रज्ञ नाहीये, मी कुठला पंडित नाहीये, त्याच्याशी रिलेटेड मला कुठल्या गोष्टी माहिती नाहीये. परंतु मला एवढं कळतं, नाव जे असेल ते चांगलं असावं, साधं सिंपल असावं. उच्चार करताना त्याला उच्चार करता यावा. द्रचा धूर, द्राड, धू, थाड, बॉम्ब टाकल्यागत नाव आहेत अक्षरशः लिटरली. मध्येच कुठेतरी आहे ना त्याला तोडलं जातं, पायाला तोडलं जातं, हा झाला नाव तयार. असे नावं उच्चारायला पण अवघड असतात. तुम्हाला काय मुलाला बनवायचं आहे का, तुम्ही मुलगा बनवलाय का अणुबॉम्ब बनवलाय हेच माहिती नाही तुम्हाला. शिस्तीत चांगले नावं द्या. द्यायचे असतील तर तुम्हाला जे करायचंय ते करा. परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लहान मुलांवरती दिसतील, त्यांच्यावरती हे इफेक्ट दिसतील. म्हणून विनंती राहील मित्रांनो माझ्या सगळ्या, की नावं देण्याआधी विचार करा. तुमच्या रील्समध्ये मला सजेशनमध्ये येतात ना, ते बघितल्यावरती मला थोडंसं वेगळं वाटलं. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला. नक्कीच मित्रांनो, आपण हा चेंज करूयात. जे आधीपासून चालू आलेलं आहे त्यानुसारच नावं देऊयात, ना की पोराला प्रॉडक्ट म्हणून त्याला नावं देऊयात. त्याचा भविष्याचा विचार करा. त्या भविष्यामध्ये त्याला खूप साऱ्या गोष्टी चेस करायच्या आहेत, फेस करायच्या आहेत. कोणी त्याला चिडवलं नाही पाहिजे, त्याच्या नावावरनं चिडवलं नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्या लहान मुलांना हँडल कराव्या लागतात. तुम्ही आई-बाप, तुम्हाला काही घेणं-देणं नसतं. या असल्या ज्या गोष्टी असतात त्यांच्या. तुम्हाला असं वाटतं, की मी लय मोठं काम केलं, की ह्या पोराला मी हे नाव दिलं. असं काही करू नका बावळटपणा. चांगलं नाव द्या, शिस्तीत नाव द्या. ना की पर्जन्य, फुर्जन्य, ढगाला लागली कळं, आबाळ-बिबाळ असं आबाळ माया, आबाळ वारं असलं नाव देत बसू नका बाबा. जरा चांगलं काहीतरी नाव द्यावं. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.